सविस्तरपणे घडामोडी बघूयात। शिवसेना, भाजप, अजित पवार या गटाच्या समन्वय समितीची आज मुक्तागिरी या मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्यावर बैठक होती आहे। अधिवेशन काळात सरकारची भूमिका, सभागृहातील उपस्थित यावर चर्चा केली जाणार आहे। तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीची पहिल्यांदाच बैठक होतीये। उदय सामंत यांच्या मुक्तागिरी या बंगल्यावर ही बैठक होतीये। मुळात सरकारची भूमिका काय असायला हवी आणि विधिमंडळातली उपस्थिती किती आणि कशी असायला हवी या संदर्भात ही बैठक आहे। आज ही बैठक होणार आहे। मुक्तागिरी बंगल्यावर ही बैठक होतीये। महायुतीच्या समन्वय समितीची ही बैठक असेल। भाजप, शिवसेना आणि पवार गटाची ही बैठक असणार आहे। काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा आज निर्णय होण्याची शक्यता आहे। बंगलोरमध्ये आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे। काँग्रेस पक्षाला विधानसभा विरोधी पक्षनेता पद मिळणार असून उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता पद हवं आहे। बंगलोरमध्ये जे मीटिंग चाललेली आहे त्याच्यात शरद पवार साहेब या उद्धव ठाकरे साहेब आहे। आम्ही पहिले सांगितलं होतं की आमचे जे सोबत जे काही आमचे पक्ष आहेत त्यांच्याशी सल्ला मसलत घेऊनच त्या पद्धतीचा निर्णय घेतला जाईल। आज संध्याकाळपर्यंत तो निर्णय होईल। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। बैठकांचा सगळा सिलसिला आपल्याला बघायला मिळतोय। बंगळुरूतील विरोधकांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे। ताज वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये विरोधकांची 2 दिवसांची बैठक सुरू आहे। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सहभागी होणार आहेत। तर या बैठकीच्या पहिल्या दिवशी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांचं स्नेह भोजन झालं। या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते। या बैठकीनंतर विरोधी पक्षांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे। विरोधी पक्षांची बिहारमधल्या पटनामध्ये याआधी बैठक पार पडलेली आहे। त्यानंतर आता बंगळुरूमध्ये ही बैठक पार पडली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगळुरूमध्ये होत असलेल्या विरोधकांच्या बैठकीवर जोरदार टीका केली आहे। फक्त कुटुंबाची काळजी करणारे हे पक्ष भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याकरता एकत्र झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली। एक चेहरे पर कई चेहरे लगा लेते हैं लोग। आप देखिए ये लोग कितने चेहरे लगाकर बैठे हैं। जब ये लोग कैमरे के सामने एक फ्रेम में आ जाते हैं तो पहला विचार देश के सामने क्या आता है? पहला विचार देश के लोगों के मन में यही आता है, पूरा फ्रेम देख करके देशवासी यही बोल उठता है, लाखों करोड़ों रुपए का भ्रष्टाचार। इसलिए देश की जनता कह रही है कि ये तो कट्टर भ्रष्टाचारी सम्मेलन हो रहा है, कट्टर भ्रष्टाचारी सम्मेलन हो रहा है। 20 लाख करोड़ रुपए के भ्रष्टाचार की गारंटी देने वाले ये लोग बड़े प्रेम से, बड़ी आत्मीयता से आपस में मिल रहे हैं। साथियों, भ्रष्टाचार की इस दुकान में जुटे हुए ये सभी परिवारवाद के कट्टर समर्थक हैं। न खाता न वही, जो परिवार कहे वही सही। आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची मोर्चे बांधणी सगळ्या पक्षांनी सुरू केली आहे। त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नवी दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला भाजपचे काही जुने मित्रपक्ष सुद्धा उपस्थित राहणार आहेत। या बैठकीला 38 पक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असतील, तर नुकतंच भाजपसोबत गेलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। अजित पवार दुपारी 1 वाजता दिल्लीकडे रवाना होतील।
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या बैठकीला हजेरी लावणार असून विरोधकांच्या संख्याबळाला सत्ताधाऱ्यांच्या संख्याबळानं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनाव बदनामी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात केली. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली असून या प्रकरणी 21 जुलैला सुनावणी होणार आहे. गुजरात न्यायालयानं मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना दोषी ठरवलं होतं. तसंच 2 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा स्थगित करण्यास नकार दिला होता. या निकालाला राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. मानहानीच्या खटल्यातील निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती करणाऱ्या राहुल गांधींच्या याचिकेवर 21 जुलैला सुनावणी होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणात NIAला तपास सोपवण्यास कोर्टानं नकार दिलाय. जर NIAला दोन्ही खटले नागपूर इथून NIA मुंबईच्या विशेष न्यायालयात हस्तांतरित करायचे असतील तर त्यांनी हायकोर्टात जावं असं जिल्हा न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. NIAकडे तपास सोपवण्यास नकार देण्यात आलेला आहे. हे प्रकरण आहे. नितीन गडकरींना धमकी मिळालेली आहे त्या संदर्भातलं प्रकरण. विशेष न्यायालयात हे प्रकरण वर्ग करण्यास नकार देण्यात आलेला आहे. हायकोर्टात जाण्यास जिल्हा न्यायालयानं सांगितलेलं आहे. जर काही NIA मुंबईच्या विशेष न्यायालयात हस्तांतरित करायचं असेल तर हायकोर्टात जावं असं जिल्हा न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. महत्त्वाची बातमी, नितीन गडकरी यांना सलग 3दा धमकी संदर्भात फोन आलेला होता. भिवंडीतल्या पडघा इथं झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. पडघ्याच्या खडवली फाट्याजवळ भरधाव जाणाऱ्या जीपनं विरुद्ध दिशेनं येणाऱ्या कंटेनरला धडक दिली. या अपघातात जीपमध्ये बसलेले 6 जण जागीच ठार झाले तर 6 जण गंभीर जखमी झाले. या अपघातात चालकाची प्रकृती गंभीर आहे. खडवली इथून ट्रेन पकडण्याच्या नादात जीप चालकानं अतिघाई केली आणि वळण घेत असताना समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरला धडक बसल्याची माहिती मिळते. पाचोरा शहरातील जळगाव चौफुली जवळ मोंढाळे रस्त्यावर ट्रक आणि एसटीचा अपघात झाला. या अपघातात एसटीमधील विद्यार्थ्यांसह 21 जण जखमी झाले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवानं दोन्ही वाहनांचा वेग कमी असल्यानं मोठा अनर्थ टळलाय. MIDC परिसरात अरुंद रस्ता आणि अवजड वाहतुकीमुळे नागरिकांचा रस्त्यांचा प्रवास जिकरीचा बनलेला आहे. मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात फागुल गव्हाण परिसरात इनोवा आणि नॅनो कारमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर चक्क इनोवा कार 30 फूट खोल नाल्यामध्ये जाऊन कोसळली. या धडकेनंतर तिथल्या स्थानिकांनी अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. बातमी नागपुरातून आहे. नागपुरामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचं बघायला मिळतंय. स्कूल बस, व्हॅन, ऑटो रिक्षा यातून विद्यार्थ्यांना कोंबून नेलं जात आहे. यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जाते. दरम्यान क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशा सूचना पोलीस विभागाकडून शिक्षण विभाग आणि शाळांना देण्यात आलेल्या आहेत. नियमांचं पालन झालं नाही तर लवकरच नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. पुलिस, RTO, एज्युकेशन डिपार्टमेंट सगळे मिळून याबद्दल कारवाई करावाच लागणार आहे. कारण अशी प्रकारची परिस्थिती सोडून चालणार नाही. हायवेज आहे, विकास होत आहे, मोठे मोठे रस्त्यावर ट्रक्स चालतात, त्याचे बाजूला अशा प्रकारचे ऑटोज आणि व्हॅन्स जे जर सुस्थितीत आणि प्रॉपर क्षमतेमध्ये नसतील तर अत्यंत गंभीर घटना घडण्याची शक्यता नकारता येत नाही. म्हणून ही करणे अत्यंत गरजेचे आहे. रायगड नवी मुंबई इथून बातमी आपण पुढची बघणार आहोत. रायगड नवी मुंबई परिसराला मुसळधार पावसानं झोडपलंय.
उरणमधील अनेक रस्ते आणि कंटेनर यार्ड पाण्याखाली गेलेत। यार्डातले कंटेनर पूर्ण पाण्याखाली गेले असून सामानही वाहून गेलेलं आहे। अजूनही पावसाची संततधार सुरू आहे। पाण्याचा निचरा त्यामुळे झालेला नाही। गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले। पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्यातील 100 गावांचा संपर्क तुटलाय। गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासूनच दमदार पावसाची हजेरी असून पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय। हेमलकसा ते भामरागड दरम्यान असलेला पर्लकोटा नदीवरील मोठा पूल पाण्याखाली गेल्याने 100 गावांचा संपर्क तुटलाय। आलापल्ली ते भामरागड दरम्यानची वाहतूक ठप्प झालेली आहे। कोल्हापुरामध्ये धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून राधानगरी धरण 50% भरलंय, तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ होऊ लागली आहे। राजाराम बंधारा यावर्षीच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला असून 5 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत। कोल्हापूरच्या राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी सुरू आहे। धबधब्याच्या कड्यावर जाऊन अनेक जण हुल्लडबाजी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय, तर काही स्टंटबाज तरुण डोहातही धोकादायकरित्या उड्या घेत आहेत। त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा दुर्घटना टाळण्याकरता प्रशासनाने वेळीच हुल्लडबाजांना पायबंद घालावा अशी गरज निर्माण झाली आहे। पुढची बातमी आहे कोल्हापुरातली। आपण एखाद्या खाद्य महोत्सव अनेकदा याआधी पाहिलेला असेल, नाट्य महोत्सव पाहिलेला असेल, चित्रपट महोत्सवाला सुद्धा आपण हजेरी लावलेली असेल, पण आपण कधी चिखल महोत्सव पाहिलाय का? मग आज असाच एक चिखल महोत्सव आम्ही तुम्हाला दाखवतोय। कोल्हापूरमधील उत्तूर विद्यालयामध्ये देशातील पहिला चिखल महोत्सव साजरा करण्यात आला। या चिखल महोत्सवामध्ये विद्यालयातील 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। मोबाईलच्या जमान्यामध्ये पारंपरिक खेळ खेळण्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांना मातीतील खेळांचा आनंद लुटता यावा यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पुढच्या बातमीकडे वळूया। राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या दुरवस्थेचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय। जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक करणारे एसटी बसेस मोडकळीला आलेले आहेत। पावसाळ्यात या बसेसना गळती लागते। सोनपेठहून परभणीकडे येणाऱ्या बसचा एक व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला। सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही बस परभणीकडे येत असताना पावसाचं पाणी गळत होतं, बसच्या आत येत होतं। गळक्या बसमध्ये प्रवाशांना बसायला देखील जागा नव्हती। काही प्रवाशांनी तर उभं राहूनच प्रवास करणं पसंत केलं, तर काही प्रवाशांना चक्क पावसापासून बचावाकरता छत्रीचा आधार घ्यावा लागला। म्हणजे बसमध्ये बसून त्यांनी छत्री उघडलेली होती। या दुरवस्थेकडे लक्ष देऊन नादुरुस्त बस दुरुस्त करणे गरजेचं झालेलं आहे। बातमी आहे गोंदियामधील सरकारी शाळांच्या दुरवस्थेची। विद्यार्थ्यांना शिक्षण घेणाऱ्या गोंदिया नगर परिषदेच्या शाळा आता विद्यार्थ्यांसाठीच अडचणीच्या ठरू लागलेल्या आहेत। त्याला कारण म्हणजे जीर्ण झालेल्या शाळेच्या इमारती। नगर परिषदेच्या शाळेच्या इमारतींच्या स्लॅब्सना अनेक ठिकाणी भेगा पडल्यात, ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांवर पावसातच जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे। या इमारती अत्यंत जीर्ण झाल्या असून त्या दुरुस्त करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे। थेट विधान परिषदेमध्ये जाऊया। देवेंद्र फडणवीस बोलतायत। सुनावणी चालली आहे नाही चालली आहे, त्याच्यात काय निर्णय होतोय, जोपर्यंत कुठलाही सदस्य त्या ठिकाणी सदस्यता रद्द होत नाही तोपर्यंत या सभागृहामध्ये पार्टिसिपेट करण्याचा, या सभागृहाच्या सर्वोच्च पदावर बसण्याचे सगळे अधिकार त्यांचे आहेत। आणि जो मुद्दा आपण या ठिकाणी परब साहेब किंवा पाटील साहेब आपण उपस्थित केला, जो आता आपल्याच केसमध्ये निर्णय आलेला आहे, तर एक परब साहेबांच्या वकिलांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की बाबा या लोकांना जर सुप्रीम कोर्टाने डिस्क्वालिफाय केलं नाही आणि उद्या अध्यक्षांनी डिस्क्वालिफाय केलं तर यांनी सभागृहात पार्टिसिपेट केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी पार्टिसिपेट केलेल्या कायद्यांचं काय होईल, तर सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की त्यांना पार्टिसिपेट करण्याचा अधिकार आहे।
कायदे करण्याचा अधिकार आहे आणि त्याचा कुठलाही परिणाम हा झालेल्या कायद्यांवर होत नाही. त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये माननीय सभापती किंवा उपसभापतींच्या संदर्भातला जो विषय आलेला आहे, तर त्याच्यामध्ये जी काही डिस्क्वालिफिकेशनची प्रोसिडिंग आहे की नाही आहे हे बाजूला ठेवू, पण डिस्क्वालिफिकेशनच्या प्रोसिडिंगचा या सभागृहामध्ये कामकाज करण्यावर कुठलाही परिणाम होत नाही किंवा एखाद्याच्या विरुद्ध प्रोसिडिंग चाललाय म्हणून त्यांना बाजूला ठेवा असं कायद्याने म्हणता देखील येणार नाही. आता आपण काही मुद्दे जे काही मेरिटवर उपस्थित झालेले आहेत त्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र विधान परिषद सदस्य पक्षांतराच्या कारणावरनं निर्हाता नियम 1986 याच्यामध्ये नियम 4(2) अन्वये नमुना 3 मध्ये विवरण व प्रतिज्ञापत्र विधानमंडळाच्या सचिवाकडे सादर करणं हे सदस्यास बंधनकारक आहे. 4(3) अन्वये वरील प्रमाणे सदस्यांनी सादर केलेल्या माहितीचा गोषवारा बुलेटिन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतो आणि बुलेटिन म्हणजे विधान परिषदेचं बुलेटिन आणि उपरोक्त तरतुदीनुसार विद्यमान माननीय उपसभापती महोदया यांच्या विधान परिषद सदस्यत्व व उपसभापतीपदी झालेली निवड याबाबतचा तपशील खालीप्रमाणे आहे. 14 मे 2020 पासून त्यांनी सदस्यत्वाची मुदत सुरू केली. 8 सप्टेंबर 2020 रोजी उपसभापतीपदी निवड झाली. 22 ऑक्टोबर 2020 रोजीच्या पत्रक भाग क्रमांक 87 द्वारे नियम 4(3) अन्वये सदस्यांनी दिलेल्या माहितीचा गोषवारा बुलेटिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. यानंतर अद्यापपर्यंत माननीय उपसभापती महोदय नामदार डॉक्टर श्रीमती नीलमताई गोरे यांच्या संदर्भातल्या माहितीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. सदस्यपदी निवडून आल्यापासून अद्यापपर्यंत त्या शिवसेना या पक्षाच्या सदस्य आहेत. त्यामुळे या प्रकरणी पक्षांतराचा प्रश्न कुठेही निर्माण झालेला नाही. आता ज्याचा उल्लेख सन्माननीय आमच्या मुनगंटीवार साहेबांनी केला, मुळातच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष कुठला तर या संदर्भात शिवसेना पक्ष आणि त्याचं चिन्ह हे सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेलं आहे. त्यामुळे शिंदे साहेब आता शिवसेनेचे प्रमुख आहेत, चिन्ह देखील त्यांच्याकडे आहे. आता सुनावणी कुठली चालली आहे तर हा जो काही निवडणूक आयोगाचा निर्णय आला त्याच्या आधी ज्या लोकांवर डिस्क्वालिफिकेशनचं पत्र टाकलेलं आहे त्यांना हा लागू होतो की नाही आणि त्याचेही अधिकार सर्वोच्च न्यायालयाने ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी कुठली हेही ठरवायचे अधिकार हे माननीय अध्यक्षांना त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता निलमतेचा म्हणजे मी याला प्रवेश म्हणणार नाही, आपण लौकिक अर्थाने समजावा म्हणून काही म्हणू, हा प्रवेश नाहीच आहे. उलट मला तर असं वाटतं की आता उरलेलेही जे शिवसेनेचे लोक आहेत त्यांनाही ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीकडे आलं पाहिजे. म्हणजे हा मी मेरिटवर बोलतोय, हा काही हे नाही आहे. नाहीतर त्यांच्याही निरहतेचा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी सेम लाईन, त्यामुळे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी. त्यामुळे मला असं वाटतं की नीलमताई या कायदा मांडणाऱ्यांपैकी आहेत, कायदा समजणाऱ्यांपैकी आहेत आणि त्यामुळे ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली की आपण ज्या शिवसेना पक्षातनं निवडून आलो आणि ज्या शिवसेना पक्षाचा फॉर्म आपण भरला ज्याच्यात बुलेटिन प्रसिद्ध झालं त्या शिवसेना पक्षाला आता इलेक्शन कमिशननी माननीय एकनाथराव शिंदे यांची शिवसेना म्हणून त्यालाच ओरिजिनल पक्ष म्हणून परवानगी दिली आहे. त्यामुळे हा निरहतेचा प्रश्न हा या ठिकाणी निर्माण होत नाही. तथापि काही गोष्टी अजून मला लक्षात आणून द्यायच्या, जसं जयंत पाटील साहेब म्हणाले की सभापती महोदया व त्यांच्या कामकाजावर जेव्हा आपण काल बोलत होतात की ज्यावेळी माननीय सभापती हे सभापतींच्या सर्वोच्च स्थानी आसनस्थ होतात त्यावेळी त्यांचा कोणताही पक्ष नसतो किंवा काहीही न करता अशा वेळी आपोआप त्यांच्या पक्षाचे सदस्यत्व जाते. या संदर्भात हे आपण म्हणतात ते मॉरली आपण असं मानतो पण लिगली असं नाहीये. नाही मी सांगतो नाही इट इज मॉरल. नाही तुम्ही जे म्हणालात ना त्याचं काय इंटरप्रिटेशन आहे ते सांगतो मी की अशा प्रकारे पक्षाचे सदस्यत्व जाण्याची कोणतीही तरतूद कोणत्याही अधिनियम किंवा नियमात आढळत नाही.
या संदर्भात माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेमध्ये अनेक वेळा चर्चा झाली, मात्र कोणतेही नियम अथवा कायदा करण्यात आलेला नाही. उलटपक्षी संविधानाच्या, आता हे महत्वाचं आहे, संविधानाच्या 10व्या अनुसूचीमध्ये सभापती उपसभापती यांनी राजकीय पक्षाचा राजीनामा देणे अथवा नंतर पुन्हा त्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारणे या सूट देण्यात आली असून कोणत्याही प्रकारे राजकीय पक्षाच्या राजीनाम्याचे बंधन घातलेले नाही. 10 शेड्यूल. त्यामुळे आपण बाकी सदस्यांना जो 10 शेड्यूल लागू करताय तो सभापती उपसभापतींना त्या प्रकारे लागू होत नाही. त्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्या 10व्या अनुसूचीच्या अनुच्छेद 102.2 व 191.2 पक्षांतराच्या कारवाणावरून निरह होण्यासंबंधातला उपबंध, परिच्छेद 6 पक्षांतराच्या कारणावरून येणाऱ्या निरहतेच्या संदर्भातल्या प्रश्नांचा निर्णय. आता आपण जे म्हणालात की कोण करणार, 1 सभागृहाचा एखादा सदस्य या अनुसूची अन्वये निरहतेस पात्र ठरला आहे किंवा कसे असा प्रश्न उद्भवला तर तो प्रश्न सभागृहांचे सभापती किंवा प्रकरण परत्वे अध्यक्ष यांच्याकडे निर्णयार्थ निर्देशित केला जाईल व त्यांचा निर्णय अंतिम असेल. परंतु सभागृहाचा सभापती किंवा अध्यक्ष अशा निरहतेस पात्र झाला आहे किंवा काय असा प्रश्न उद्भवला तर अशा बाबतीत तो प्रश्न या संबंधात सभागृह निवडून देईल अशा सभागृहाच्या सदस्याकडे निर्णयार्थ केला जाईल आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल. म्हणजे आता या 2 गोष्टी आहेत. समजा जर तुम्ही दिलेली नोटीस योग्य असं 1 मिनिटाकरता समजलं तर त्याची सुनावणी कोण करेल, तर एक तर सभापतीची निवडणूक घ्यावी लागेल तर सभापती करतील किंवा या ठिकाणी एका व्यक्तीला निवडावं लागेल आणि ती व्यक्ती त्याची सुनावणी करेल. त्यामुळे याही बाबतीत त्या पदावर असणं किंवा पदावर नसणं याची कुठली अडचण त्याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की हाही मुद्दा अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी आलेला आहे. परिच्छेद 5 मधनं जी सूट आहे त्यात अनुसूचित काही अंतर्भूत असले तरी जी व्यक्ती लोकसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा राज्यसभेचा उपसभापती अथवा एखाद्या राज्याच्या विधान परिषदेचा सभापती किंवा उपसभापती अथवा एखाद्या राज्याच्या विधानसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून त्या पदावर निवडून आलेली आहे ती व्यक्ती जर अशा पदावर निवडून आल्यामुळे अशा निवडणुकीच्या लगतपूर्वी ती ज्या राजकीय पक्षाची होती त्या पक्षाचे सदस्यत्व तिने स्वेच्छेने सोडून दिले आणि त्यानंतर जोवर ती असे पद धारण करीत आहे तोवर त्या राजकीय पक्षात पुन्हा सामील झाली नाही तर अन्य राजकीय पक्षाचा सदस्य झाले नाही किंवा अशा पदावर निवडून आल्यामुळे अशा निवडणुकीच्या लगतपूर्वी ती ज्या पक्षाची होती त्या राजकीय पक्षाचे आपले सदस्यत्व तिने सोडून दिल्यावर जेव्हा ती असे पद धारण करण्याचे बंद होईल तेव्हा ती अशा राजकीय पक्षात पुन्हा सामील झाली तर ती या अनुसूची अन्वये निरह ठरणार नाही. त्यामुळे याच्यामध्ये अगदी खूप स्पष्ट तरतुदी आहेत. निरहतेच्या संदर्भात आपण जे 10th शेड्यूलचं मांडताय ते उपसभापतींना लागूच होत नाहीये, ते सदस्यांना नाही. माझं पूर्ण करतो. हा ठीक आहे. असं आहे की तेच आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मेंबर आहेत म्हणून त्या उपसभापती आहेत. उपसभापतीला डिस्क्वालिफिकेशन कायद्यात नाही, संविधानात नाही, त्यामुळे उपसभापती विरुद्ध मांडताच येत नाही. उपसभापती मेंबर असताना त्यांच्या विरुद्ध डिस्क्वालिफिकेशन मांडत असताना 10th शेड्यूल इंटरप्रिट झालाय. हे 10th शेड्यूल ऍज ए मेंबर जेव्हा त्या उपसभापती आहेत त्यामुळे ऍज ए मेंबर तुम्ही डिस्क्वालिफिकेशन आणता त्याचं हे इंटरप्रिटेशन आहे. त्याच्यामुळे त्याही इंटरप्रिटेशन प्रमाणे त्यांचं डिस्क्वालिफिकेशन जे आहे ते होत नाही. तथापि आपण मांडलेलं आहे त्याच्यात मेरिटवर निर्णय होईल. उद्या त्याची सुनावणी करायची झाल्यास एकतर सभापतीची निवडणूक होईल किंवा आपल्या या सभागृहामध्ये एका व्यक्तीला सभागृह निवडेल आणि ते त्याची त्या ठिकाणी मान्यता देतील. त्यामुळे आता त्यांच्या विरुद्ध आपण पिटिशन केल्यामुळे त्या सभागृह चालवू शकत नाही हा मुद्दा निकाली निघालेला आहे. त्यांना पूर्ण अधिकार आहे. आता आपण समजा त्याच्यावर अविश्वास प्रस्ताव मांडला असेल तर 14 दिवस त्याला नोटीस आहे, त्याच्यानंतर 7 दिवसाची त्याला अजून कालावधी आहे. त्यामुळे त्या संदर्भात जे काही नियम आहेत नियमानुसार मेरिटनुसार ती कारवाई होईल. आणि म्हणून माझी अध्यक्षांना सभापतींना विनंती आहे की आता आपण दोन्हीकडचं म्हणणं ऐकून घेतलं. आपल्याला जो काही अप्रोप्रिएट या संदर्भात निर्णय द्यायचा असेल ज्यावेळी द्यायचा असेल तो निर्णय आपण
योग्य वेळी द्यावा. ही खरं तर कामकाजच आहे, हे विषयच खरं तर नवीन प्रेसिडेंट आहे. त्याच्यामुळे या संदर्भातली आपण एक घटना समिती स्थापन करून याच्या संदर्भातलं पुढे निर्णय घ्यावा आणि चर्चा व्यवस्थित झालेली आहे. चर्चा झाली आहे, पण आपल्याला जर काही रुलिंगही द्यायचं असेल तर आपण वाटल्यास वेळ घ्यावा आणि नंतर रुलिंग द्यावं या संदर्भात. ठीक आहे. योग्य वेळ रुलिंग द्यावं. आपण रुलिंग जेवणाच्या नंतर या संदर्भातली देऊ. आता आपण कागदपत्रे सभागृहासमोर पटलावर ठेवणे अशी विनंती सन्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित. कागदपत्रे सभागृहासमोर ठेवणे. याच्यानंतर आहेत. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 395(1) अन्वये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांचा सन 2021-22 या वर्षाचा 17वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सन्माननीय सदस्यांना सदरू अहवाल विधानमंडळाच्या www.mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. आता नियम समितीचा अहवाल सादर करणे उमाताई खापरे. माननीय सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र विधान परिषद नियम समिती